नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला 21 मार्च 2025 चालू घडामोडीज म्हणजेच नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे करंट अफेअर्स 2025 लेटेस्ट चालू घडामोडी. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक वन दिन कधी साजरी करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 21 मार्च रोजी साजरी करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 2, महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, राम सुतार यांना देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 3, महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये किती रक्कम दिली जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 25 लाख रुपये दिले जाते. पुढचा प्रश्न आहे नंबर 4, राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, शिल्पकला या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 5, महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल कारभाराला कोण सहकार्य करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मायक्रोसॉफ्ट. पुढचा प्रश्न आहे नंबर 6, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, किस्ट्री कॉन्व्हेंट्री. पुढचा प्रश्न आहे नंबर 7, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या किस्ट्री कॉन्व्हेंट्री या कितव्या महिला ठरल्या आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, पहिल्या महिला ठरल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 8, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या किस्ट्री कॉन्व्हेंट्री या कोणत्या देशाच्या महिला आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, झिम्बाब्वे या देशाच्या महिला आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 9, किस्ट्री कॉन्व्हेंट्री या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या कोणत्या खंडातील पहिल्या व्यक्ती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, आफ्रिका खंडातील पहिल्या व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 10, कोणत्या वर्षाच्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताने दावेदारी केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 2030. पुढचा प्रश्न आहे नंबर 11, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 2016 साली. पुढचा प्रश्न आहे नंबर 12, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, धुळे या जिल्ह्यात झाला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 13, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने कोणत्या वर्षी 21 मार्चला आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 2012 साली घोषित केले होते. पुढचा प्रश्न आहे नंबर 14, भारताच्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय सैन्यासाठी किती हजार कोटींची ॲडव्हान्स टोड आर्टिलरी गन सिस्टीम खरेदीला मंजुरी दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 7 कोटींच्या. पुढचा प्रश्न आहे नंबर 15, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना कोणत्या राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे नंबर 16, जागतिक वन दिन 2025ची थीम काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, जंगले आणि अन्न. पुढचा प्रश्न आहे नंबर 17, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025मध्ये भारताची कितवी रँक आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 118वी रँक आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 18, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024मध्ये भारताची कितवी रँक होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 125वी रँक होती. पुढचा प्रश्न आहे नंबर 19, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, फिनलंड. पुढचा प्रश्न आहे नंबर 20, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025मध्ये सर्वात शेवटच्या स्थानकावर कोणता देश आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न आहे नंबर 21, रामनाथ गोयका उत्कृष्ट पत्रकारिता 2025मध्ये डंकी रिपोर्टिंगसाठी कोणाला सन्मानित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, मृदुलिका. पुढचा प्रश्न आहे नंबर 22, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी कोणत्या स्वतंत्र सेनानीचा मृत्यू स्थापना करण्याची घोषणा केली आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, पोट्टी श्रीरामलू. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. जगातील पहिली पिंक बोलोर्न विरोधी जेनेटिकली मॉडिफाय कापूस कोणत्या संस्थेने विकसित केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, NBRI. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. भारताचा पहिला ग्रीन स्पेक्स प्रोसेसिंग प्लांट PPP मॉडेलवर कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, इंदोर येथे स्थापन करण्यात येणार आहे. शेवटचा आणि नंबर 25. स्वातंत्र्य सेनानी पोट्टी श्रीरामुलू यांची किती फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 50 फूट उंचीची. मित्रांनो, इथेच थांबूया. हे होते 21 मार्च 2025चे चालू घडामोडी, टुडेज करंट अफेअर्स. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला प्लीज करून लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज विनंती करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.